नमस्कार. या महिन्यात नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाची प्रत्येकजण एक संकल्प करत असतो. तर मी एक संकल्प केला आहे की मी दर महिन्याला जे पुस्तक वाचेल त्याविषयी जेवढी पुस्तके वाचेल त्याविषयी मी तुम्हाला महिन्याच्या शेवटी सांगणार आहे. थोडक्यात माहिती देणार आहे आणि तुम्ही ते पुस्तक का वाचावं, त्यात काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला घ्यावंसं वाटेल अशी चांगली आणि उद्बोधक पुस्तके त्यांविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि थोडक्यात मी वाचणार आहे. तर या महिन्यात मी एक खूप सुंदर पुस्तक वाचलं, सायन्स स्टोरी या कथा अवलियांच्या. याचे लेखक डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर आहेत आणि हे पुस्तक मधुश्री पब्लिकेशन यांचं आहे. या पुस्तकात आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, विक्रम साराभाई यांसारख्या शास्त्रज्ञांची माहिती तर आहेच, पण अतिशय मोलाचं योगदान असलेल्या पण आपल्याला माहीत नसलेल्या काहीसं परिचित अपरिचित अशा शास्त्रज्ञांची अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. यात भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यात स्त्री महिला शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. जसं की मी तुम्हाला सांगते, डॉक्टर कमल रणदिवे. तर कमल रणदिवे यांचा जन्म 1938 साली त्यांनी 1938 साली वनस्पतीशास्त्र या विषयात BSc ऑनर्स केलं आणि 3 वर्ष पुण्यात त्यांनी कृषी विद्यालयात ॲनोनेसिए फॅमिलीतील वनस्पतींवर संशोधन केलं. त्यांचे लग्न जयसिंग रणदिवे यांच्याशी झाला. त्यांनी टाटा स्मारक त्या योगायोगानं त्या नवपरिणीत दाम्पत्यांचं घर इथे कर्करोगासाठी सुरू झालेल्या टाटा स्मारक या ठिकाणी होतं. टाटा स्मारक पुणे या ठिकाणी होतं. त्यामुळे कमल यांनी कर्करोगावर संशोधन केलं आणि कमल रणदिवे यांनी कर्करोगाचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला. त्यामुळेच आपल्याला आज कर्करोग का होतो याचं काहीसं ठोस कारण किंवा काय केलं पाहिजे हे माहीत आहे. तर मी कमल रणदिवे यांना नमस्कार करते, कारण की त्यांनी आपल्याला कर्करोगाविषयी माहिती दिली आणि कर्करोग आणि त्या कर्करोगावर त्यांनी संशोधन केल्यानंतर त्या आदिवासी स्त्रिया यांचं जगणंसुद्धा पाहू लागल्या. आणि त्याच्यानंतर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगते. बबल बॉय, टायफॉइड मेरी, एलिफंट मॅन, बेबी फे ही केवळ कधीकाळी इथे जन्माला येऊन गेलेली आपल्यासारखी माणसं नव्हेत, तर आख्यायिका आहेत. मानवी स्पर्श, समाजभान, मैत्री, सहवेदना यासोबतच प्रेम, काळजी, जिव्हाळा यासारख्या एक ना अनेक सहज सोप्या मानवी मूल्यांच्या अतिशय रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अशा सायन्स स्टोऱ्या. आणि हे पुस्तक सायन्स स्टोऱ्या फक्त इथेच नाही थांबत, तर तुम्हाला जर सायन्समध्ये रुची असेल तर तुम्ही ह्याचे दुसरे खंडसुद्धा वाचा. जसं की सायन्स स्टोऱ्या कथा तंत्रज्ञानाच्या आणि सायन्स स्टोऱ्या कथा शोधांच्या ही 2 पुस्तके आहेत. आणि कथा तंत्रज्ञानाच्या मध्ये अशी माहिती दिलेली आहे थोडक्यात, की जे छोटे छोटे शोध पण ज्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आणि महत्त्वाचा त्यांचा आपल्या आयुष्यात वाटा आहे असे शोध कथा तंत्रज्ञानाच्या सायन्स स्टोऱ्या या पुस्तकात आहेत. आणि सायन्स स्टोऱ्या कथा शोधांच्या यात महत्त्वाचे आणि खूप चांगले
ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं, असे शोध आहेत. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. आणि डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांचं हे पुस्तक आहे. आणि भौतिक, रासायनिक आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलेलं, त्यातले शोधकऱ्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा ही सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आत व आजूबाजूला असलेलं विज्ञान सर्वांमध्ये रुजावं यांसाठी त्यांची ही धडपड केलेली आहे त्यांनी. आणि हे मधुश्री पब्लिकेशननी पब्लिकेट केलेलं पुस्तक आहे आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि तुम्हाला भेटलंच तर नक्की घ्या, कारण की हे पुस्तक तुमचं आयुष्यसुद्धा तुम्हाला खूप मोलाची माहिती देऊ शकतं. धन्यवाद. आणि थांबा, जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे पुस्तक वाचून कसं वाटलं, तुम्हाला कशी माहिती मिळाली हे तुम्ही नक्की सांगा. आणि मी सांगितलेली या पुस्तकाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. बाय. भेटू पुढच्या पुस्तकासोबतच.